मंद्रुपच्या संत सेवालाल निधी बँकेतील ठेवीदाराची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले मंद्रुप झेडपी शाळेचे माजी मुख्याध्यापक शिवाजी गुरुजींना सोमवार 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिलाय। या प्रकरणी ठेवीदार योगेश पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 7 जणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय। पोलिसांनी जाधव गुरुजी आणि त्यांच्या मुलाला अटक केली। या दोघांना न्यायालयासमोर हजर केलं असता 2 दिवस आणि नंतर 3 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिलाय। जाधव गुरुजींना अटक केल्यानंतर फसवणूक झालेल्या ठेवीदाराने तक्रार देण्यासाठी सदर बाजार पोलिसांकडे रांग लावली। यामध्ये मंद्रुप आणि वडकबाळा परिसरातील ठेवीदार मोठ्या संख्येने पुढे आहेत। यात सरकारी कर्मचारी आणि अधिकारी असल्याचंही पवार यांनी म्हटलं आहे। यातील सर्वात आधी गोरगरीब ठेवीदारांचे पैसे मिळावेत म्हणून मी प्रयत्नशील राहणार आहे असं त्यांनी सांगितलं। गेल्या 3 महिन्यांपासून जाधव गुरुजींच्या घोटाळ्याची चर्चा सुरू आहे। मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्या होत्या। मंद्रुप पोलिसांनी संत सेवालाल निधी बँकेविरुद्धच्या 55 तक्रारी अर्जात केलेल्या चौकशीचा लवकरच पंचनामा करणार असल्याचं योगेश पवार यांनी म्हटलं आहे।